नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी अभिजित वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आता या इलेक्शनमध्ये तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात. तर समाजकारण आणि निवडणूक आता हा पुढचा प्रवास कसा राहणार आहे? ॲक्च्युली माझी जी सुरुवात झालेली आहे, ही गुलमंडीवरनं माझी सामाजिक कामातून व राजकीय कामातूनच सुरुवात झालेली आहे. हं, आणि त्या सुरुवातीमुळंच मी लहानपणापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहे. हं. म्हणून मला राजकारणाची पण आवड निर्माण झाली व अशाच पद्धतीने मी या राजकारणात सक्रिय झालो. मला वाटतं तुम्ही याआधी भाजपमधनं निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी तुम्ही एकदा निवडणूक लढवली आहे. हां, ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती, हां, सुभाष पाटील जे होते ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. हां. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळेस मी गुलमंडीचा सगळ्यात जुना शिवसैनिक शाखा प्रमुख होतो. सुरुवातीला चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्यात आलं, हं. ज्यावेळेस माझं वय नव्हतं भरत त्यावेळेस. ओके. त्यानंतर आता जे आमदार आहे, हं, दुसऱ्या वेळेस माझं ज्यावेळेस वय भरलं त्यावेळेस त्यांना तिकीट देऊन माझं तिकीट नाकारण्यात आलं. तर मी त्यावेळेस शिवसेनेतून बाहेर निघून हं. मी अपक्ष उमेदवारी भरली व त्यावेळेस त्यांना टफ फाईट देऊन दुसऱ्या क्रमांकावर होतो त्यावेळेस. मग तुमचा भाजपचा प्रवास कधीपासून सुरू झाला? हां, ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमधून एकही उमेदवार निवडून नव्हता आला हं, सुरुवातीला. नंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, हं, प्रमोदजी महाजन साहेब, हं. जयसिंग काका गायकवाड साहेब आणि आमचे एकदम जवळचे स्नेही शालिग्रामजी बसे बंधू जे आमदार होते, हे सगळे माझ्यावर म्हणजे सर्व म्हणजे माझे पारंपरिक घरगुती संबंध हं, हं. ते माझ्यावर कायमस्वरूपी प्रेम करायचे. त्यांनी मला सांगितलं की प्रमोद, तू आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जा, तू हिंदुत्वासाठी नेहमी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीत तू जर आला तर चांगलं होईल, आम्ही तिकीट देऊ. आणि त्यांनी तो शब्द पाळला. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा शब्दाला फार महत्त्व होतं आणि फार किंमत होती आणि कार्यकर्त्याची जाण होती. हं, मग त्यांनी मला 2000ला तिकीट दिलं आणि जे माझ्या विरोधात जे किशनचंदजी तनवानी जे उभे होते, हं, जे आमदार झाले, हं. सुरुवातीला ते माझ्या विरोधात नगरसेवक म्हणून उभे राहिले आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. बरोबर. मी फक्त गुलमंडीवरनं 80 मतांनी पडलेलो आहे भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेऊन. हं. तुमचा एकंदरीत प्रवास 2000 पासून म्हटलेला आता आज 25 वर्ष झाले. त्याआधी तुम्ही इलेक्शन लढलेत. तर आता 25 वर्षानंतर निवडणुकीमध्ये काही बदल दिसतोय का? आणि विशेष म्हणजे एक मुद्दा मला बोलायचा आहे, की प्रत्येक वेळी जेव्हा संभाजीनगरमध्ये निवडणुका येतात, तेव्हा दरवेळेस पाण्याचा प्रश्न नेहमी मुख्य मुद्दा म्हणून चर्चेत राहिलेला आहे. पण ह्यावेळेस काहीतरी चित्र वेगळंच दिसतंय. पाण्यापेक्षा पैशाचा मुद्दा जास्त दिसतोय. तिकीट वाटपावरून भांडणं जास्त दिसतेत. तर काय राजकारण बदललेलं दिसतं? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने सगळे तत्त्व बदललेले आहे. सध्या भारतीय जनता पार्टी म्हणायचं झालं तर 56 भोग पार्टी झालेली आहे. कोणी या 56 भोग जसे आपण स्वाद घेतो त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी झालेली आहे. पैसा द्या, तिकीट घ्या, हे तर यांचं एक ब्रीदवाक्य झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं सुरुवातीचं जे तत्त्व होतं, हं, की ज्यावेळेस माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो, असं मला माहीत आहे की घटनेमध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये 3 वर्ष जो माणूस पहिले काम करतो, हं, त्यानंतर त्याचा तिकिटाचा विचार केला जातो. हं. पण आता तसं राहिलेलं नाही. आता 24 तासात या, धन घेऊन या आणि तिकीट घेऊन जा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर फार विचित्र परिस्थिती झालेली आहे. आणि सगळ्या टी व्ही चॅनलवाल्यांनी ज्यावेळेस तिकीट न मिळाल्यामुळे ज्या कार्यकर्त्यांवर छत्रपती संभाजीनगरच्या अन्याय झालेला आहे, हं. तो उद्रेक सगळ्यांनी बघितलेला आहे जनतेने. बघितला सोशल मीडियावर. सोशल मीडियावर बघितला, सगळ्या ABP माझावर बघितला, IBN लोकमतवर बघितला, पूर्ण चॅनलवर सगळ्यांनी बघितलेलंच आहे की काय झालेलं आहे सगळी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त 4च मुंडके हं, जे पक्ष चालवतात, त्यांना दुसऱ्या कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. हं. काय बरोबर. फार वाईट परिस्थिती करून ठेवलेली भारतीय जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरमध्ये.
पण अशीच काहीची परिस्थिती शिवसेनेतही दिसली का? म्हणजे जंजाळ साहेब असेल किंवा शिरसाट साहेब असेल यांच्यातही थोडाफार वाद दिसला. भाजपमध्ये तेच दिसलं. विकासाचे मुद्दे तर यावेळेस असे दुर्लक्षित झालेत. नाही, परिस्थिती काय झाली शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, हं, दोन्ही पक्षांचा. हं, हं, त्यांचे अंतर्गत कलह असतील काही, हं, त्या पद्धतीने त्यांचं ते ठरलं त्यांचं. तो पण विकासाच्या बाबतीत तर सध्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं झपाट्याने वाढलेलं शहर आहे. हो. याला फार मोठा वारसा आहे, हं, पर्यटन स्थळ आहे, हं, जागतिक लेवलला छत्रपती संभाजीनगरचं नाव आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला इथल्या ज्या लोकांनी, जे स्थानिक जे पुढारी आहे, हं, त्यांनी पार 30 वर्ष ह्या पूर्ण शहराची वाट लावलेली आहे. सगळ्यात मोठं औद्योगिक हब आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. हं, हे यांना लक्षात येऊ नाही लागलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीने विकास होऊ लागला, आपण कशा पद्धतीने जनतेची सेवा करायला पाहिजे, जनतेला काय वाटतं आणि कशा प्रकारे तरुण उद्योगांना आपण उद्योग दिला पाहिजे, हं, हं, हे तर त्यांच्या डोक्यामध्येच नाही आहे. यांच्यामध्ये फक्त एकच आहे, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करायची हं, आणि आपली आपली पोळी भाजून घ्यायची. हं. बस फक्त हिंदुत्वाचा मुद्दा घेतात, मुसलमानाचा मुद्दा घेतात व आपली आपली दुकानदारी चालवतात. हेच यांनी प्रत्येक वेळेस शहरामध्ये 30 वर्षापासून हेच चालू आहे. हं, तर आता वेळ बदलण्याची वेळ आलेली आहे हं, आणि वेळ बदललीच पाहिजे. आता त्या काळातला तरुण आज खूप सुशिक्षित झालेला आहे. बरोबर. आज जर त्यांनी जर लक्ष दिलं असतं, जसं आज पुन्हा जर बघितलं आपण IT पार्क आलेला आहे, हं, ती परिस्थिती म्हणजे पुण्याच्या अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला पाहिजे होतं. पण ते न होता ह्या पुढाऱ्यांच्या लक्ष न दिल्यामुळे हं. आज आपण पूर्ण छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, आपलं शहर यांनी पूर्ण भकास करून टाकलेलं आहे. सरासरी 30 वर्ष तुम्ही भाजपमध्ये काम केलं. तर भाजप सोडणं हा तुमच्यासाठी भावनिक विषय नक्कीच असेल. 100% निश्चित भावनिक विषय आहेच. माझा जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो. मी प्रत्येक सामाजिक कार्य केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राहून. सर्व धर्म समभावासाठी काम केलेलं आहे. काय हं. भावनिक तर निश्चित आहे. मग पण आता राष्ट्रवादी काँग्रेस निवडण्याचा मुख्य उद्देश काय होता? राष्ट्रवादी निवडण्याचा मुख्य उद्देश हाच होता, की आज तुम्ही बघितलं दादांनी पूर्ण कसं डेव्हलप केलेलं आहे. हं, दादांकडे व्हिजन आहे. बारामती पॅटर्न म्हणजे काय? बारामती पॅटर्न म्हणजे एक लक्षात घ्या, बारामती पॅटर्न म्हणतो आपण फक्त, पण त्याचा अर्थ लोकांना मी सांगतो, की बारामती पॅटर्नमध्ये जे विकासाचे मुद्दे होतात, हं, ज्या निधी ज्या कामासाठी वापरले जातो, समजा एखादा निधी समजा 25 कोटी, 50 कोटी, 10 कोटी जर आलेला असतो, तर दादा तो पूर्ण निधी त्या कामासाठीच पुरेपूर उपयोग घेऊन हं. त्या पद्धतीने तिथं काम केलं जातं. त्याला म्हणतात बारामती पॅटर्न. बरोबर. काय आज परिस्थिती इथं तशी नाहीच आहे. तर ते बारामती पॅटर्न जे आहे त्याच्यामुळं आज बारामती विकसित झालेलं आहे, पुन्हा विकसित झालेलं आहे. हं, आणि दादाचं चांगलं विजन आहे. हं, प्रत्येक वेळेस दादा विजनने काम करतात आणि 18 पगड जातींना, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, दलित बांधव असू द्या, सगळ्यांना घेऊन 18 पगड जातींना घेऊन चालतात दादा. हं, त्याच्यामुळं आज दादांचं नेहमी कायमस्वरूपी दादा सत्तेच्या प्रवाहामध्ये असतात आणि हं. विकासाची विजन घेऊनच दादा चालतात नेहमी महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही ज्या विभागामध्ये उभा आहात गुलमंडी, हां गुलमंडी ही मुख्य बाजारपेठ मानल्या जायची आणि अजूनही जाते. पण हळूहळू काळाच्या ओघात गुलमंडी कुठंतरी हरवत चालली आहे. हां, तर गुलमंडीचं याचे मुख्य कारण काय आहेत? आणि तुम्ही समजा त्या पदावरती बसलात, हं. तर तुम्ही काय असं विजन घेऊन चालताय की गुलमंडीला पुन्हा तुम्ही त्या एक मुख्य बाजारपेठ म्हणून तुम्ही अंमलात आणू शकता? गुलमंडीची परिस्थिती अशी होती, की छत्रपती संभाजीनगरचं हृदयस्थान म्हणजे गुलमंडी आहे. हं, हे ब्रह्मस्थान आहे शहराचं. हं, सगळ्यात जुनं, त्याला इतिहास आहे. हं, ह्या गुलमंडीवर जनतेने खासदार निवडून दिले, आमदार निवडून दिले, महापौर निवडून दिले. हं, सगळे विकास करण्यासाठी निवडून दिले होते. हं, पण 30 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही आमदार, खासदाराने कुठल्या पाणी प्रश्नावर काम केलेलं नाही, कुठल्या स्वच्छतेवर काम केलेलं नाही, हं, रस्त्याचा विषयच नाही. रस्ते जे आहे आज सध्या अरुंदच आहे. हं, कुठली पार्किंगची व्यवस्था नाही आहे. मुख्य बाजारपेठ असताना सुद्धा तिथं स्वच्छालय नाही आहे. आणि साफसफाईचा तर मुद्दा फार वेगळा आहे. सगळे कचऱ्याचे ढीग वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहे. स्ट्रीट लाईट नाही. हं, ड्रम प्रोजेक्टसुद्धा करता आला नाही यांना 30 वर्षात. तर काय विकास केला यांनी 30 वर्षात? पूर्ण भकास करून टाकलं. हं, पूर्ण गुलमंडी शहर म्हणजे गुलमंडी वाड जो होता माझा, हं, तो पूर्णच्या पूर्ण यांनी पूर्ण वाट लावून टाकली.
लोकांना वेळेवर पाणीच मिळत नाही. ड्रेनेजची व्यवस्था दरवर्षी फक्त रोड झाला की परत दुसऱ्या वर्षी रोड खोदतात, परत ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकतात. कुठलाच विजन नाही यांच्याकडे. म्हणजे पाणी कशा पद्धतीने यायला पाहिजे. ड्रेनेजची एकदा आपण जर काम केलं तर परत 25 ते 30 वर्ष 40 वर्ष ते परत डबल काम झालं नाही पाहिजे. पण यांचं दरवर्षीच काम चालू आहे. ह्या वर्षी करायचं, परत पुढच्या वर्षी भरलं ड्रेनेज, परत रस्ते खोदायचे. म्हणजे झालेला विकास परत काढायचा, तोडायचा, तोडमोडचा कार्यक्रम यांचा चालू असतो. फक्त धन कमवण्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळे पूर्ण विकास गुलमंडीचा यांनी भकास करून टाकलेला आहे. आता जर प्रभाग 15चा विचार केला आपण, तर तुमच्या विरोधात एक आमदारांचे चिरंजीव उभा आहेत, एक उद्योगपती उभा आहे आणि यांच्या व्यतिरिक्त मला वाटतं एक माजी नगरसेवक सुद्धा तुमच्या विरोधात उभा आहे. बरोबर. एकंदरीत विचार केला तर निवडणूक लढण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तुमच्या विरोधातल्या तिन्ही उमेदवारांकडे आहेत. बरोबर. यांना तुम्ही आता कसं काउंटर करणार आहे या निवडणुकीमध्ये? मी ह्या सर्व लोकांना माझ्या एक सामाजिक कामातून यांना सगळ्यांना काउंटर करणार. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी जे पॅनल उभं केलेलं आहे, आम्ही सर्वसामान्य घरातली मुलं आहे आणि आम्ही सर्वसामान्य सगळी जनता माझ्या पाठीमागे आहे. यांचा पैसा चालेल तर माझी जनता माझ्या पाठीमागे आहे. जनता त्यांना दाखवून देईल शहरामधली की पैसा चालणार आहे का जनतेची ताकद चालणार आहे. जनता यांना उद्रेक मताच्या रूपात दाखवणार आहे सध्या. त्याच्यामुळे मला जनता निवडून देईल 100%. जनता पूर्ण माझ्या पाठीशी उभी आहे. सगळ्या 18 पगड जातीचे लोक माझ्या पाठीशी उभी आहे. त्याच्यामुळं मला त्याचं काही टेन्शन नाही. मी सहज इलेक्शन जिंकून जाईल आणि माझा पूर्ण पॅनल विजयी होईल. बरं, असे एखाद दोन कोणते मुद्दे बरं की ज्यावरती विशेष करून गुलमंडीमध्ये सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत लक्ष दिलं नाही? प्रभाग 15मध्ये तर अनेक मुद्दे आहे. सगळ्यात पहिले गार्डनचा मुद्दा आहे. आरोग्यविषयी मुद्दा आहे. जे जागा महानगरपालिकेच्या त्यांच्याकडे होत्या आमच्या प्रभागामध्ये, त्यांनी BVT तत्वावर भाड्याने देऊन टाकल्या. आज 5-5, 10-10 वर्ष झाले त्यांचे कामंसुद्धा पूर्ण झालेली नाही. आणि भाजी मंडी असू द्या, स्वच्छालय असू द्या, रोड असू द्या, पार्किंगची व्यवस्था असू द्या, ड्रेनेजची ती इतकी भयानक परिस्थिती आहे की ड्रेनेज आणि नळाची पाईपलाईन एकत्र येऊन पूर्ण गढूळ पाणी येतं नळाला. पिण्यासाठी जातं असं बोलतात. ते पिण्यासाठी पाणी जातं सगळं. ड्रेनेजचं ड्रेनेजचं पाणी नळामध्ये जातं कधी कधी. आणि हे शहरातल्या मुख्य म्हणजे गुलमंडी सारख्या ठिकाणी या गोष्टी होतात. हा, ह्या 100% होतात. लोक आजारी पडतात. आरोग्याची परिस्थिती फार वाईट आहे गुलमंडीच्या लोकांची. कित्येक वेळेस आम्ही बघतो की प्रत्येक वेळेस नळाला जर पाणी येतं तर सगळं गढूळ पाणी येतं. पण जनता जाणार कोणाकडे? कारण की यांना किती वेळेस सांगून यांचे कानं बधीर झालेले आहे, कर्ण बधीर झालेले आहे पूर्ण. यांना ते जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आणि तो जनतेचा आवाज, आम्ही सर्वसामान्य लोक आहे, आम्ही त्यांचा आवाज ऐकणार. अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी उठून येणार आणि एक चांगलं विजन घेऊन आज आम्ही निवडणुकीला उभं राहिलेलो त्याच्यासाठी. पावनची सुरुवात कशी केली होती? पावन गणेश मंडळ आज संभाजीनगरमध्ये जर का विचार केला तर बहुचर्चित आहे. बरोबर. एक तरुणांना एकत्रित ठेवण्याचा एक प्रयत्न तुम्ही त्या थ्रू केलाय हे आम्हाला सर्वांना दिसतं. पण मग काय विजन घेऊन तुम्ही पावनची सुरुवात केली होती आणि इथून पुढं काय विजन आहे त्यात? हे बघा, महाराष्ट्रामध्ये बाळ गंगाधर टिळक साहेबांनी सर्व समाज, सर्व जाती धर्म एकत्र येण्यासाठी गणेश उत्सवाची स्थापना केली. यात राजकारण कुठल्याच प्रकारचं नव्हतं. सगळं लोकांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीत म्हणजे स्वतंत्र चळवळीत सुद्धा ह्या गोष्टीचं काम झालेलं आहे त्यांच्याकडनं. सगळा समाज एकत्र पाहिजे. तसंच मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, माझ्या प्रभागामध्ये सर्व 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन हा उत्सव जो आहे पावन गणपती उत्सव गणपतीचा, तो आपला जसं मुंबई पुण्याला उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि आपल्या शहरामध्ये तसा होत नव्हता, तो कशा पद्धतीने आपण इथं डेव्हलप करून आपल्या शहरवासियांसाठी एक वेगळं काहीतरी आपलं देणं आहे, त्या पद्धतीने मी सगळा समाज एकत्र करून पावन गणपती गणेश मंडळाची स्थापना केली. आणि दरवर्षी आम्ही 10 दिवस पूर्ण आनंद घेतो गणपतीचा. म्हणजे सगळं शहर घेतं, सगळे आनंद उत्सव घेतो. सगळ्यांना माहिती आहे की पावन गणपती आगमन सोहळा कशा पद्धतीने निघतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी DJ मुक्त गणेश मंडळ केलेलं आहे. माझं जे गणेश मंडळ आहे DJ मुक्त गणेश मंडळ केलेलं आहे. सर्वांना म्हणजे महाराष्ट्रीय परंपरा काय आहे हे विसरले. आपण महाराष्ट्रात राहणारे, गड किल्ले आपल्याला सगळी माहिती झाली पाहिजे.
महाराष्ट्राची परंपरा आपल्याला माहिती झाली पाहिजे. त्या माध्यमातून आपण पावन गणेश मंडळाची जी स्थापना केलेली आहे सर्व लोकांना घेऊन, तर त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी उत्सव साजरा करतो. आमच्यासाठी पर्वणी आहे. गणपती उत्सव म्हणजे आमच्यासाठी पर्वणी आहे. आणि सर्व शहरातले लोक, प्रभागातले लोक पूर्ण एन्जॉय करून याच्यात आनंद व्यक्त 10 दिवस मस्त एन्जॉय करतो आम्ही याच्यामध्ये. बरं, हे झालं गणेश मंडळाविषयी आपण बोललो. गणेश मंडळ व्यतिरिक्त पण तुम्ही बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये तुमचा इन्व्हॉल्वमेंट राहिला आहे. जसं मला एक आठवतं की कोरोनाच्या वेळेसही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या, तर ते आम्हाला अगदी थोडक्यात सांगू शकता का? हो, कोरोना तर तुम्हाला सांगतो, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. हां. मी शेती करतो. माझ्याकडं शेतामध्ये छोटे छोटे ट्रॅक्टर आहे, STP पंप वगैरे आहे, जे आम्ही आमच्या डाळिंबाच्या बागेला वगैरे आम्ही फवारणी करत असतो नेहमी. ते पंप मी आणून आम्ही स्वतः महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन पूर्ण शहरभर आम्ही कंटिन्यू 3 ते 4 महिने फवारणी केली. आमच्या स्वखर्चाने केली ती. जनतेचं आरोग्य, त्यांची सुरक्षितता, प्रत्येक म्हणजे कोरोना झाल्यानंतर तर शहराची परिस्थिती काय होती सगळ्यांना, पूर्ण जगाला माहीत होतं कोरोनात काय होतं. लोक बाहेर निघत नव्हते. त्यावेळेस मी स्वतः बाहेर निघून, माझ्या मंडळाचे कार्यकर्ते आम्ही सगळे निघून कोरोनामध्ये पूर्ण निर्जंतुकरण करण्याचं काम शहरामध्ये लोकांनी बघितलेलं आहे. मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे त्याचे फोटोग्राफ्स आहे. शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही फवारण्या केल्या, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, लोकांचं आरोग्य धोका निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सगळीकडं निर्जंतुकरणाची फवारणी केली. कोरोनामध्ये जे पुलाखालीमध्ये काही लोक बसतात, सर्वसामान्य जे लोक असतात, त्यांना जेवणाचे पॉकेटसुद्धा आम्ही वाटलेले आहे. कोरोनामध्ये कोणाला अन्नधान्य वाटलं, आमच्या परीने जे जे होईल ते काम आम्ही कोरोनामध्ये 100% केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही पाणी पण वाटलेलं आहे कोरोनामध्ये. काय सगळ्या गोष्टी आमच्या पद्धतीने आम्ही सगळ्या केलेल्या आहे कोरोनामध्ये. आणि लोकांना आम्ही धीर देत होतो की तुम्ही घाबरू नका, आपण सक्षम आहोत. कारण की त्यावेळेस मॉरल सपोर्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण की 90% मॉरल सपोर्ट असल्यानंतरच माणूस जगू शकतो, हे आम्ही त्यावेळेस लोकांना दाखवून दिलं. लोक आम्हाला घाबरायचे, आम्ही फवारण्या करायचो की यांनाच कोरोना होतो का, कोरोना होतो का. आम्ही घरी जायचो तर आम्हाला घरचे लोक सांगायचे, अरे तुला कोरोना होईल, तू दिवसभर बाहेर फिरतो काय. आम्ही 3-3, 4-4 मजल्यापर्यंत इष्टी पंपच्या फवारण्या केलेल्या आहे, फवारणी नेऊन. आता ते पाईप आमचे माळ्यामध्ये, द्राक्षाचे बाग आमचे 400-400 फूट नाळे असतात आमच्या. आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्हाला सवय आहे त्या गोष्टीची. आम्हाला काही वाटलं नाही. गणपतीची कृपा आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, आम्हाला काही झालं नाही. आणि आम्ही कोरोनामध्ये आनंदात काम केलं. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला कोरोना अजिबात झाला नाही. सर्वजण कुटुंबात तर सोडा, पण माझ्या मंडळाच्या एकाही कार्यकर्त्यावर कोरोना झालेला नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे माझ्याबरोबर. आता या वर्षीचा किंवा मागच्या 2-3 वर्षापासून मी बघतोय, स्वतः बघतोय, मागच्या 2-3 वर्षांमध्ये तुमच्या गणेश मंडळाला म्हणा किंवा वैयक्तिक तुमच्या प्रतिमेला म्हणा, तरुण वर्ग चांगल्या प्रकारे जोडला जातोय. ही तरुणांची नाळ कशी ओळखताय तुम्ही सध्या? नाही, मी सगळ्यांसाठी प्रमोद काका आहे आणि पंपू काका आहे. काय मी सगळ्यांना, मी सर्वसामान्य घरातला आहे आणि सगळेच लोक सर्वसामान्यांचे आपण एकत्र येऊन आम्ही एन्जॉय करतो. सगळ्यांना हवंसं वाटतं आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर काम करतो. असं नाही, मंडळामध्ये कुठलंही काम असू द्या, मी जरी समजा मी मंडळ चालवतो म्हणजे मी फार मोठा झालो असं काहीच नाही. जो एक सर्वसामान्य माझ्याबरोबर कार्यकर्ता काम करतो त्याच्याबरोबर मी उभा राहून मी ते पण काम करू लागतो त्याला. त्याच्यामुळं सगळे मुलं माझ्याकडं म्हणजे असं घरच्यासारखे येऊन काम करतात, शहरातले, शहराच्या बाहेरचे सुद्धा. मग आता या तरुणांसाठी तुम्ही काय काय केलंय? तरुणांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे एक इंडियन कॅडेट्स फोर्स म्हणून एक संघटना आहे, ICF. हे सगळ्यांना परिचित आहे. आमच्या ICF तर्फे दरवर्षी ट्रॅकिंग कॅम्प, म्हणजे ट्रॅकिंग कॅम्प जो आहे तो आपण इथून सुरुवात केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमधून. ICF मार्फत, पावन गणपती गणेश मंडळामार्फत आम्ही ज्यावेळेस सांगली, सातारा जिथं महापूर आला होता, सर्व संभाजीनगरच्या जनतेच्या मार्फत सर्वांनीच मिळून जे सहकार्य केलं आम्हाला, त्यावेळेस आम्ही 1000 ते 600 किट इथून पूर्ण संसारात उपयोगी वस्तूची किट आम्ही तिथं वाटप केली होती जाऊन स्वतः प्रत्यक्षामध्ये. सगळ्या जनतेला माहीत आहे इथं. त्याच्यानंतर आम्ही तरुणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, अपंगांसाठी आम्ही महाराष्ट्र लेवलला स्पर्धा भरवल्या होत्या. अपंगांना कोणी बघत नव्हतं त्या काळामध्ये, त्यावेळेस अपंगांसाठी आम्ही स्पर्धा भरवल्या होत्या महाराष्ट्र लेवलला इथे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली वेळ होती. अपंगांच्या स्पर्धा आतापर्यंत कोणीच घेतल्या नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्या आम्ही घेतल्या. महिलांसाठी जर सांगायचं म्हटलं, कौतुक आहे आम्हाला की आमची महिला मनीषा वाघमारे ही एव्हरेस्ट शिखर पार करून आलेली. त्याच पाठोपाठ आज सुद्धा आमचे जे मुलं आहे ते सुद्धा त्या प्रयत्नात आहे. सगळे तरुण मुलं आहे, मुली आहे. आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये मुली येत नव्हत्या, म्हणजे आम्ही जे ढोल पथक स्थापन केलं होतं, कोणी घेत नव्हतं मुलींना, त्यावेळेस मी मुलींना इन्व्हॉल्व केलं. रणरागिणी ज्या आहे त्या सगळ्या आल्या. आणि एक मुलींची ताकद, त्यांना आत्मविश्वास त्यांचा कसा वाढेल, महिलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी महिलांचं सामाजिक काम केलं. दरवर्षी आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती जी असते त्यावेळेस आम्ही प्रत्येक वर्षी, म्हणजे आज नाही 40 वर्षापर्यंत रक्तदान शिबिरे, वेगवेगळे आरोग्य शिबिरे, चष्मा वाटप, कोणाला काय गरजूंना जे काय आरोग्यात लागणाऱ्या काही आमच्या परीने आम्ही ते कंटिन्यू आमचं काम ते दरवर्षी चालूच आहे. हे सगळं तुम्ही स्वखर्चातून करता? आम्ही स्वखर्चातून पण करतो. आणि काही लोक जे असतात ते आम्हाला मदत पण करतात. ज्यांना चांगलं वाटलं की बाई मुलं चांगलं काम करतात ते पण करतात. जनता जनार्दन आमच्या पाठीशी, मी तेच म्हणतो ना, सर्वसामान्यच लोक आम्हाला मदत करतात या सगळ्या गोष्टी. आता हे सर्वसामान्य लोक जे तुम्हाला या आतापर्यंत मदत करत आलेले, यावेळी मतदानाच्या वेळी मतदान तुम्हाला करतील याचं गॅरंटी वाटते का तुम्हाला? निश्चित. आम्ही जे काम केलं त्याची पोच पावती आम्हाला मिळणार. जनतेला माहिती आहे की हे मुलं जे आहे हे कंटिन्यू कामाच्या फ्लोमध्ये असतात. आणि आम्ही करणार 100%. लोक पण मतदान करणार आम्हाला त्या माध्यमातून. राजकारण म्हण नाही, पण सामाजिक कारणमधून आम्ही जो आलेलो आहे, चळवळीतून आलो आम्ही. काय नुसतं राजकारण जर बघितलं तर आम्ही हे बाकीच्या गोष्टी आम्ही केल्याच नसत्या कुठल्याच. काय आम्ही ॲडव्हेंचरमध्ये केलं, मुलांसाठी खेळण्यासाठी केलं, सामाजिक काम केलं, धार्मिक काम केलं, सगळ्या गोष्टी केलेल्या आम्ही. आणि सगळे लोक आम्हाला, सगळ्यांना जनतेला माहिती आहे सगळ्या गोष्टी. अजूनही दरवर्षी आमचे ट्रॅकिंग कॅम्प जातात. काय आम्ही ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिले आपण ICFच्या माध्यमातून पॅराशूट आणले होते, आपण त्या पॅराशूटची ट्रेनिंग आम्ही दिली. आणि मंडळ जे स्थापन केलं आम्ही, पावन गणपती गणेश मंडळ, हे फक्त काही ढोल वाजवण्यासाठी 10 दिवस यायचं आणि ढोल वाजवायचं आणि निघून जायचं याच्यासाठी नाही केलं आम्ही मंडळ स्थापन. आमच्या मंडळामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कंपनीचे HR मॅनेजर आहे, वेगवेगळ्या स्तरातले लोक आहे आणि चांगल्या क्वालिटीचे लोक आहे, सर्वसामान्य घरातले लोक आहे. आमच्या मंडळाचं ध्येय आणि तत्व एकच आहे की एकमेकांना, आपल्या मुलांना, जे शिक्षित, उच्च शिक्षित झालेले मुलं आहे त्यांना एकमेकांच्या मार्फत कशा पद्धतीने उद्योग मिळेल शहरामध्ये, मंडळाच्या मार्फत आम्ही ते पण करतो. एखादा समजा कंपनीचा HR मॅनेजर आमच्याकडं ढोल वाजवायला येतो, म्हणजे उत्सवामध्ये साजरा होतो, त्याला आम्ही विनंती करतो की आपली 4 मंडळाचे मुलं आहे, आज इंजिनियर झाला, हा मेकॅनिकल इंजिनियर झाला, हा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला, याला काहीतरी कामधंदा, तर तो त्या पद्धतीने प्रयत्न करून तो त्याला उद्योग देतो. व्यापारीसुद्धा एकमेकांची मदत करून एकमेकांना सहकार्य करतात. मंडळीचं ढोल वाजवणं म्हणजे मंडळ नाही आमचं. सामाजिक काम म्हणजे काय, शहरामध्ये कशा पद्धतीने आपल्या लोकांना उद्योग मिळाला पाहिजे, लहानपासून तर मोठ्या प्रमाणात जे उद्योग आहे ते आपले मुलं, मंडळाचे मुलं हे कशा पद्धतीने उद्योग करायला पाहिजे, या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करतो. त्याच्यामुळे ते लोक मला मदत करतात त्या उद्योगातून. विरोधकांबद्दल जर का बोलायचं झालं तर आज ते तुमचे विरोधक आहेत, पण तुम्ही या 30 वर्षांच्या काळामध्ये बऱ्यापैकी या विरोधकांपैकीच काही लोकांशी तुमचे चांगले संबंधही राहिले, तुम्ही त्यांच्यासोबत कामही केलेत, पण आज ते तुमच्या विरोधात आहेत. तर मग आज त्या गोष्टीचं चॅलेंज वाटतं का? नाही, तसं काही नाही आहे चॅलेंज वगैरे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता लोक सगळे जाणून आहे, जनतेला कळतं नाही सगळ्या गोष्टी की कोण काम करतं, कोण काम करत नाही. आता त्यांनी ठीक आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी काही कामं केले असतील, नसतील केले, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यांनी एकट्याने ते काम केलेले नाही. आम्ही सगळे बरोबर असताना आम्ही ते काम केलेले. एकटा माणूस कधीच काम करत नाही. मी स्वतः सांगतो, मी एकटा काम करत नाही, जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मी काम करतो. बरोबर. मी एकटा म्हणतो मी हे केलं, मी हे माझा मोठेपणा होईल. मी एकटा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी एकटा करू शकत नाही. जोपर्यंत माझ्या पाठीमागे जनता उभी नाही तोपर्यंत मी कसं करणार. काय तर जनता माझ्या पाठीमागे उभी आहे आणि त्या माध्यमातूनच माझ्या हातून काम घडतं. ते एक मला ऊर्जा मिळते त्यांच्याकडनं, एक प्रोत्साहन मिळतं मला त्यांच्याकडनं,
आणि त्या माध्यमातून मी सामाजिक काम करतो पूर्ण. मग आता निवडून आले, समजा एक आपण कन्सिडर करू की तुम्ही समजा निवडून आले, मग पावन गणेश मंडळ तुमचे सामाजिक कार्य या सगळ्या गोष्टी आणि तुमचं जे नवीन तुम्हाला जे मिळालेलं पद असेल तर ते हे 3 गोष्टी तुम्ही कशा बॅलन्स करणार आहेत? नाही, सगळ्यात पहिले माझ्या वार्डातील ज्या प्रभागातली समस्या आहे आणि शहरातली समस्या, कारण की गुलमंडी असा हब आहे, शहराचं हृदयस्थान आहे. प्रत्येक शहराचा माणूस गुलमंडीवर येतो. इथून जो व्यापार बाहेर चाललेला आहे, जो क्राऊड बाहेर चाललेला आहे, तो कशा पद्धतीने मला परत गुलमंडीवर आणता येईल. हो, ही एक समस्या आहे की गुलमंडीत जे प्रॉपर राहणारे लोक आहेत ते आता गुलमंडी पासून बाहेर स्थलांतरित होत चालले. तर त्यांनाच मला परत आपल्या गुलमंडीवर परत कसं आणता येईल ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आरोग्य आहे. मला वार्डामध्ये प्रभागामध्ये कशा पद्धतीने आरोग्याची व्यवस्था करता येईल. लोकांसाठी ग्राउंड नाही आहे, प्ले ग्राउंड नाही मुलांना खेळण्यासाठी. जे ग्राउंड यांनी ठरवलेले ते मागच्या वेळेस तसेच पडून आहे, त्याच्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. काही गार्डन बनवायचे मला लहान मुलांना खेळण्यासाठी. फक्त आता सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभे आहे, प्रत्येक गल्लीमध्ये गेलं तर फ्लॅटेड बिल्डिंग उभे आहे, पण मुलांना खेळण्यासाठी काहीच नाही. मुलं परेशान आहे, क्राऊड. तर त्यांच्यासाठी मला गार्डन पण बनवायचं आहे. वृद्धांना बसवायला जागा नाही कुठे. संध्याकाळी जर एखादं म्हणजे वार्डामधले जे वृद्ध एका ठिकाणी येऊन जमा होतात तर त्यांना कुठंतरी एखादं निवांत बसावं वाटतं, एक विरंगुळा वाटतो. प्रत्येक माणसाला वाटतो जीवनामध्ये कुठंतरी शांती पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी मला जिथं जिथं महानगरपालिकेने प्रभागामध्ये ग्राउंड म्हणजे गार्डनची व्यवस्था केलेली आहे तिथं गार्डनच केले नाही, ते तसेच पडू नये. पार्किंग भयानक परिस्थिती आहे, पार्किंगची तर भयानक समस्या आहे. गाड्या लावायला जागा नाही आहे. तर ती पार्किंगची एक सगळ्यात महत्त्वाची समस्या ती आपण मार्गी लावणार. गार्डन करणार. आरोग्यविषयी हॉस्पिटल वगैरे जे काय बांधता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याची व्यवस्था आपण करणार. शुद्ध पाणी कसं मिळेल लोकांना त्याची व्यवस्था करणार. लाईटची व्यवस्था करणार. लाईटचे जे खंबे आहे मध्येच उभा आणि गाड्या येऊन त्याला धडकतात. ड्रम प्रोजेक्ट कसा आपल्याला आणता येईल. आमच्याकडं ॲक्च्युली ड्रम प्रोजेक्ट मंजूर आहे, पण काही कारणास्तव तो थांबलेला आहे. ड्रेनेज लाईनची व्यवस्था आपण व्यवस्थिशीर करणार. पाऊस आल्यानंतर जो पाण्याचा फ्लो आहे तो नाल्यामध्ये कशा व्यवस्थित पद्धतीने जाईल. नाल्याची मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाल्याची साफसफाई. नाल्याची साफसफाई इतकी भयानक आहे की सगळे नाले गच्च भरलेले. त्याच्यावर पहिले लक्ष देणार, कारण की ते जर साफ नाही झाले तर आरोग्याची पूर्ण समस्या वार्डामध्ये तयार होऊन जाते. घाण पाणी, घाण वास येतो, आरोग्य बिघडतं लोकांचं त्या नाले साफसफाई नाही झाल्यामुळे. ते आपण करणार सगळे व्यवस्थित. अशा पद्धतीने आम्ही वार्डामध्ये, प्रभागामध्ये आणि शहरामध्ये काम करणार. आणि आता समजा तुम्ही निवडून आले आणि आमदार साहेब असतील, ऑब्व्हियसली तुम्हाला निवडून आल्यानंतर त्यांच्या सोबतच काम करावं लागणार आहे. जर विकासाच्या मुद्द्यांवरती आपल्याला लढायचं असेल तर सोबत लढावं लागतं. आमदार, खासदार या सगळ्यांना एक टीम म्हणून लढावं लागतं. बरोबर. तर आज त्यांच्या मुलांचा जर का तुमच्याकडून पराभव झाला तर उद्या त्या गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. अजिबात नाही. त्याचं कारण नाही, आमचे दादावरती बसलेले अजित दादा काय ते आम्हाला मदत करतील ना. बरोबर आहे. दादांकडनं आम्ही लागलं तेवढा वार्डासाठी निधी आणू, काय भरपूर निधी आणू. दादा म्हणतात तुम काम करो मैं तुम्हारे लिए बैठे हुआ है. दादा निश्चित मदत करतील. दादांनी पूर्ण बारामती पॅटर्न कसं राबवलेलं आहे त्यांना सांगू, दादा मला पण इथं बारामती पॅटर्न टाईम छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, मला तुम्ही निधी द्या, मला मदत करा. आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे. काय दादा शब्दाचे पक्के आहे. दादांनी तुम्हाला आता शब्द दिलाय की निवडून आल्यानंतर तुम्हाला याच्यासाठी निधी देणार 100%. शहरासाठी तर निश्चित. शहराच्या विकासासाठी दादा कधीच मागं हटणार नाही. प्रत्येक बाबतीत दादा कधी माझं सोडा, पण महाराष्ट्रात कुठेही राहू द्या, दादांचं कामच वेगळं आहे. दादाच आहे ते शेवटी. दादा काम करायला पक्के आहे तेवढ्या बाबतीत. मतदारांबद्दल जर का बोलायचं झालं तर शिवसेनेचा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला संभाजीनगरला मानला जायचं. आता ती शिवसेना फुटली, 2 पक्ष झाले. बरोबर. मग तिथं भाजपची चांगल्या प्रकारे एंट्री संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आता भाजप, मशाल आणि धनुष्यबाण असे 3 एकंदरीत तुमच्या समोर चॅलेंज आहे. आणि तिन्ही पक्षांच्या
पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही क्लोजली काम पण केलेलं आहे. बरोबर. मग या सगळ्या 3 वेगळ्या साईडला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, अजितदादांच्या पक्षासाठी संभाजीनगरमध्ये थोडं चॅलेंजेस येऊ शकते का? तुमच्या प्रभागाबद्दल जर का विचार करायचं झालं तर तिथे तुमचं राजकीय काय समीकरण राहील तिथं? नाही, तुम्हाला सांगतो, कसं असतं, मतदारांनी आणि छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने तिकीट वाटपाच्या वेळेस जो झालेला धिंगाणा आहे हम्म, तो सगळा प्रत्यक्षात डोळ्यांनी 24 तास बघितलेला आहे. हम्म, काय, आणि जनता हुशार आहे. जनताना कळू लागलं की हे राजकारण फक्त पैशासाठी करू लागले. यांना विकासाचं किंवा मतदाराच्या भावनेचं हम्म, काही घेणं देणं नाही. जनतेने यांना जे 30 वर्ष निवडून दिलं भावनिक होऊन, हम्म, पण ह्या जनतेची यांनी भावना पूर्ण म्हणजे भावनेबरोबर खेळलेले लोक आहे. त्याच्यामुळं मतदारांना हुशार झाले मतदार आता. हम्म. ते ह्या भानगडीत पडणार नाही. त्यांना माहिती आहे आता आपण यांना 30 वर्ष दिलं, यांनी विकास न करता पूर्ण शहर भकास करून टाकलेलं आहे. हे फक्त स्वार्थासाठीच लढतात. त्याच्यामुळं दादाचा पक्ष, आमचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे हम्म. शहरामध्ये आम्ही उभे केलेले, ते सगळे बहुमताने निवडून येते माझ्या सकट पूर्ण प्रभागामध्ये. खान की बान या मुद्द्यावरती यावेळेस निवडणूक न होता विकासाच्या मुद्द्यावरती होईल. 100% विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन होईल. आणि जनता विकासाच्याच पाठीमागं आहे. सध्या जनता फार हुशार आहे, जनता विकासाच्या पाठीमागे आहे. आत्ता मागाशी बोलताना तुम्ही बोलले की छत्रपती संभाजीनगर एशिया खंडातील फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. आता एवढ्या कंपन्या वगैरे येत आहे, बिडकिंडी MIC मध्ये टोयोटा वगैरे आली, इकडं शेंद्रामध्येही चांगल्या कंपन्यांचं आपल्याला दिसतंय आता येत आहेत. मग याचा गुलमंडीला फायदा नाही झाला? नाही, अजून तरी निश्चित झालेलं नाही. कारण की लोक फक्त ड्रेनेज, पाईपलाईन, रोड वगैरे याच्यामध्येच गुरफटलेले आतल्या आत. त्याच्यामुळे गुलमंडीला अजून त्याचा काही फायदा झालेला नाही तसा. पण स्मार्ट सिटी जी आहे आपण डेव्हलप करतोय, आणि आम्ही जर निवडून आलो तर निश्चित आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गुलमंडीचा कसा विकास होईल आणि कशा पद्धतीने विकास म्हणजे तरुण वर्गांना रोजगार मिळेल आणि गुलमंडी पूर्ण प्रभाग, पूर्ण शहरामध्ये कशा पद्धतीचा विकास होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण आतापर्यंत जर विचार केला एकंदरीत सगळा, तर फक्त जुन्या ज्या, जसं आपण जिलेबीच्या येड्यामध्ये अडकलेलो आहे त्याच्या बाहेर निघायलाच तयार नाही. तर हा जिलेबीचा येडा आपल्याला तोडावा लागणार आहे. काय, बरोबर. त्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करावं लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होईल. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार गुलमंडी अजून मूलभूत गरजांवरतीच चर्चेत आहे. फक्त तेवढंच, त्याच्या पुढे जायला तयार नाही कोणी. जो येतो तो फक्त मूलभूत गरजाच बोलतो, विकासाच्या बाबतीत कोणीच बोलत नाही. पण हे चित्र थोडं मनाला भारावून टाकणार आहे की शहराचा सर्वात मुख्य भाग जो आहे तिथंच मूलभूत सुविधांची सर्वात जास्त कमी तुमच्या आता या माध्यमातून दिसतंय की तिथंच सर्वात जास्त मूलभूत गरजांची कमतरता दिसतीये. ठीक आहे, असो. तुमचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही आज आम्हाला इतका वेळ दिला. तुमच्या माध्यमातून शहराचे जे काय मुद्दे असतील ते मांडण्याचा आपण इथं प्रयत्न केला. तुमच्यामुळे त्या बऱ्याचशा बेसिक मुद्द्यांवरती, मूलभूत गरजांवरती, जनतेचे जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचं काम केलं. आणि या निवडणुकीसाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या पक्षाचा चांगल्या मताने विजय होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.